छगन भुजबळ महाराजचा पाऊस पडला महाराजचा छगन भुजबळ सरका बाजूला सरका सरका चला जाऊ द्या चला
घ्या साहेब बोला. आपल्याला मनोजदादांनी ही विनंती केली होती की आपण कुठलाही गोंधळ न घालता शांततेच्या मार्गाने आपल्याला आंदोलन करायचं आहे. कृपया सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की आपण सर्वांनी आतमध्ये आझाद मैदानामध्ये जायचंय. धन्यवाद. आपल्या बाजूच्यांना सांगायचं की चला बसू नका, पुढे चला. अँब्युलन्सला सहकार्य करा. अँब्युलन्स जाऊ द्या. चला अँब्युलन्स काढून घ्या. अँब्युलन्स जाऊ द्या. शिल्पी पॉईंटचे पुढचे उठा. अँब्युलन्सला जाऊ द्या. आपण महाराष्ट्राच्या सर्व भागातून या ठिकाणी आलेलो आहोत. आपण सर्वजण शांततेत आझाद मैदान बसूया. पोलीस बांधव सुद्धा आपलेच आहेत. सर्वजण आपलेच आहेत. पोलीसही सर्व मराठा आहेत. सर्व जाती धर्माचे आपलेच आहेत. माझी सर्वांना विनंती आहे की आपण आझाद मैदानावर बसू. 10 दिवस बसू, 1 महिना बसू, वर्षभर बसू, पण जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडायचं नाही. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे. आझाद मैदानात चला. सर्व मराठा बंधू भगिनींना सहकार्याची विनंती आहे. आझाद मैदानात चला. पोलिसांना सहकार्य करा. आझाद मैदानात चला. वीरेंद्र पवार मराठा बांधवांना आपण आझाद मैदानकडे चलावं. वीरेंद्र पवार बोलतात. पाटिल तुम आगे बढ़ो. मनोजदादा पाटिल तुम आगे बढ़ो. एक मराठा. अरे कोण पट्टर देणार नाही. कोण पट्टर देणार नाही. इथे जमलेल्या माझ्या सर्व मराठा बांधवांना आणि भगिनींना सरकारीची विनंती आहे. आज आपल्या आज आम्ही घर निघलो.
सर्व शिलेदार आझाद मैदानमध्ये पाहिजे. आज मलनदास पाटील, आज जरांगे पाटील आज इथे येणार आहे आणि आमचं एवढं नाही कुणाच्या बापाचं आतापर्यंत मलनदादा हे वक्तव्य आज इथे गेलं पाहिजे आणि म्हणून सर्वांना विनंती आहे, सर्वांनी बोललं पाहिजे. एक मराठा, एक मराठा. सर्वांना हात जोडून विनंती आहे. आम्ही आपल्यासाठी गड राखून ठेवलाय. कमीत कमी तुमचे पाय तिथे त्या गडाला लागले पाहिजेत. तुम्ही सर्व लोक तिथे आले पाहिजेत. प्रशासनाला सहकार्य करा. बनवतानाचं म्हणणं आहे आपण प्रशासनाला सहकार्य करून आपण काम करायचंय. आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आज आमच्याकडे विश्वासावरती मुंबईवरती आले. आम्ही तुमचा शब्द आम्ही दिलेला आहे. आमचा शब्द पाडून देऊ नका. सर्वांनी आझाद मैदानावरती या. माझं म्हणणं एवढंच आहे, आपण गुलाल उधळण्यासाठी आज इथे आलेलो आहे, आंदोलन करण्यासाठी नाही. आणि त्यामुळे माझी विनंती आहे सर्वांना तुम्हाला की सर्व जणांनी प्रशासनाला सहकार्य केला. आपण रस्ता इकडे अडवले नाही. आपले बाकीचे बांधव रस्त्यामध्ये अडकतील. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, सर्वांनी आझाद मैदानमध्ये या. काल आम्ही एक मिटं लढवली, आज तुम्ही आता गड लढवा. याच्यासाठी सर्वांना विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर आझाद मैदानमध्ये या आणि सर्वांनी सहकार्य करा. एवढं बोलतो आणि टाकतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ. वाईट बीट घ्या ना काही. एक बाईट घ्या ना. चला सर्व मराठा बंधू भगिनींना कळकळीची विनंती. आझाद मैदान खाली आहे. आझाद मैदानात चला. पोलिसांना सहकार्य करा. चला पुढं. चला सेल्फी पॉईंटच्या तिथं बसू नका. पुढे चला. सेल्फी पॉईंटच्या तिथं बसू नका. पुढे चला. चालत राहा. चला आझाद मैदान खाली आहे. आझाद मैदानात चला. पोलिसांना सहकार्य करा. आझाद मैदानात चला. चला नाचणारे पुढे चला. अरे आझाद मैदान खाली आहे. आझाद मैदानात चला. चला सर्व मराठा बंधू भगिनींना आंदोलकांना कळकळीची विनंती आहे. आझाद मैदानात चला. आझाद मैदान पूर्णतः खाली आहे. आझाद मैदानात चला. वाहतूक आणि पब्लिकला त्रास होईल असं कृती करू नका. अडथळा आणू नका. वाहतुकीला अडथळा आणू नका. वाहतूक खाली करा. वाहतूक मोकळी करा. चला पुढे चला. आझाद मैदानात चला. आझाद मैदान खाली आहे. आझाद मैदानात चला. महानगरपालिकेच्या ऊर्जेला आजूबाजूला असणारे Gracias.
जय सर पाटलांचा